नमस्कार मित्रांनो, एन्जॉय स्टडी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांसारखे हार्दिक स्वागत आहे. आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये समासाचे सविस्तर लेक्चर तुम्ही पाहिलं. तर या व्हिडिओमध्ये आपण समास या चॅप्टरवर तुमची TET असो, CTET असो, पोलीस भरती असो, MPSC असो, या परीक्षेमध्ये तुम्हाला जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन विचारलेले आहेत ते क्वेश्चन आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आपण पहिला क्वेश्चन पाहूया. नीलकमल हा कोणता समास आहे? ऑप्शन 1 आहे द्वंद्व, ऑप्शन 2 आहे कर्मधारय, ऑप्शन 3 आहे बहुव्रीही, ऑप्शन 4 आहे अव्ययी भाव. तर त्याचा योग्य आन्सर आहे कर्मधारय समास. तर पहा मित्रांनो, हा क्वेश्चन TET 2021 विचारलेला आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, यथाशक्ती हा कोणता समास आहे? 1 आहे अव्ययी भाव, 2 आहे तत्पुरुष, 3 आहे द्वंद्व, 4 आहे बहुव्रीही. तर याचा योग्य आन्सर आहे अव्ययी भाव समास. तर पहा, CTET 2021 हा क्वेश्चन विचारलेला आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, आई वडील हा कोणता समास आहे? 1 आहे द्वंद्व, 2 आहे कर्मधारय, 3 आहे तत्वपुरुष, 4 आहे बहुव्रीही. तर हा द्वंद्व समास आहे. तर पहा मित्रांनो, हा 2023 क्वेश्चन विचारलेला आहे. तर इथून पुढील क्वेश्चनमध्ये मी तुम्हाला प्रश्न दाखवेन, त्याचे 4 ऑप्शन दाखवेन आणि त्याचा आन्सर तुम्हाला 3 किंवा 4 सेकंदामध्ये सांगेन. तोपर्यंत तुम्ही स्वतः ॲनालाइज करायचं आहे की तुम्हाला त्याचा आन्सर येतं आहे की नाही. जर तुम्हाला ह्या व्हिडिओची PDF हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही डिमांड करा, मी तुम्हाला देईन. तर चला आपण क्वेश्चन नंबर 4 पाहूया. राजपुत्र हा कोणता समास आहे? 1 आहे द्वंद्व, 2 आहे कर्मधारय, 3 आहे तत्पुरुष, 3 आहे बहुव्रीही. तर त्याचा योग्य आन्सर आहे राजपुत्र हा तत्पुरुष समास आहे. तर हा MPSC 2019 हा विचारलेला आहे. आपण पुढचा क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 5, सुखदुःख हा कोणता समास आहे? 1 आहे द्वंद्व, 2 आहे बहुव्रीही, 3 आहे तत्पुरुष, 4 आहे अव्ययी भाव. तर पहा, याचं आन्सर आहे सुखदुःख हा द्वंद्व समास आहे. तर पहा, हा ग्रामसेवक 2022 विचारलेला क्वेश्चन आहे. आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. महापुरुष हा कोणता समास आहे? 1 आहे कर्मधारय, 2 आहे द्वंद्व, 3 आहे बहुव्रीही, 4 आहे तत्पुरुष. तर पहा, याचं योग्य आन्सर आहे कर्मधारय. हा क्वेश्चन पहा TET 2021 विचारलेला आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, देवघर हा कोणता समास आहे? 1 आहे षष्ठी तत्पुरुष, 2 आहे कर्मधारय, 3 आहे द्वंद्व, 4 आहे बहुव्रीही. तर पहा या प्रश्नाचा योग्य आन्सर आहे ऑप्शन ए षष्ठी तत्पुरुष. पहा, MPSC कंबाईन 2020 हा क्वेश्चन विचारलेला आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, त्रिलोकी हा कोणता समास आहे? ऑप्शन आहे द्विगु, ऑप्शन 2 कर्मधारय, ऑप्शन 3 तत्पुरुष, ऑप्शन 4 बहुव्रीही. तर पहा, याचं एक योग्य ऑप्शन आन्सर आहे ऑप्शन 1 द्विगु. तर पहा, तलाठी 2023 हा क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, पितांबर हा कोणता समास आहे? 1 आहे बहुव्रीही, 2 आहे तत्पुरुष, 3 आहे द्वंद्व, 4 आहे अव्ययी भाव. तर पहा, याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 बहुव्रीही. पहा, ZP भरती 2022 हा क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे. आपण पुढच्या क्वेश्चनकडे बघूया. क्वेश्चन नंबर 10, दररोज हा कोणता समास आहे? तर दररोज हा ऑप्शन आहेत अव्ययी भाव, 2 आहे तत्पुरुष, 3 आहे कर्मधारय, 4 आहे द्वंद्व. तर पहा, याचा आन्सर आहे अव्ययी भाव. तर पहा, पोलीस भरती 2024 तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे. आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. क्वेश्चन नंबर 11, चतुर्भुज हा कोणता समास आहे? ऑप्शन आहे द्वंद्व, ऑप्शन 2 द्विगु, ऑप्शन 3 बहुव्रीही, ऑप्शन 4 कर्मधारय. तर पहा, याचा आन्सर काय येते तुम्हाला मी आन्सर दाखवतो आहे. तर पहा, चतुर्भुज हा बहुव्रीही समास आहे. तर पहा, हा क्वेश्चन तुम्हाला TET 2022 विचारलेला आहे. आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. गंगाजल हा कोणता समास आहे? ऑप्शन 1 आहे षष्ठी, 2 आहे कर्मधारय, 3 आहे द्वंद्व, 4 आहे बहुव्रीही. तर पहा, याचं योग्य आन्सर आहे गंगाजल हा षष्ठी तत्पुरुष समास आहे. तर पहा, MPSC कंबाईन 2020 हा क्वेश्चन विचारलेला आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 13, दशमुख हा कोणता समास आहे? 1 आहे द्विगु, 2 आहे बहुव्रीही, 3 आहे तत्पुरुष, 4 आहे कर्मधारय. तर पहा, याचं योग्य आन्सर आहे बहुव्रीही. दशमुखात बहुव्रीही समास आहे. तर पहा, पोलीस भरती 2023 तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, आजीवन हा कोणता समास आहे? 1 आहे अव्ययी भाव, 2 आहे द्वंद्व, 3 आहे कर्मधारय, 4 आहे तत्पुरुष.
तर पहा याचं योग्य आन्सर आहे अजीवन हा अव्ययी भाव समास आहे. तर पहा महा TET 2021मध्ये हा तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे देशभक्त हा कोणता समास आहे? 1 आहे कर्मधारय, 2 आहे तत्पुरुष, 3 आहे द्विगु, 4 आहे बहुव्रीही. तर पाहायचा आन्सर काय आहे? आपल्याला विचारलं आहे देशभक्त हा कोणता समास आहे? तर देशभक्त हा तत्पुरुष समास आहे. MPSC 2019 मध्ये हा क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे रामलक्ष्मण हा कोणता समास आहे? काय द्वंद्व, 2 आहे तत्पुरुष, 3 आहे बहुव्रीही, 4 आहे अव्ययी भाव. तर पहा आपल्याला विचार रामलक्ष्मण हा कोणता समास आहे? तर त्याचा योग्य आन्सर आहे रामलक्ष्मण हा द्वंद्व समास आहे. तर पहा तलाठी भरती 2023 मध्ये तुम्हाला हा क्वेश्चन विचारलेला आहे. आपण चलूया नेक्स्ट क्वेश्चनकडे. यथामती हा कोणता समास आहे? 1 आहे अव्ययी भाव, 2 आहे कर्मधारय, 3 आहे तत्पुरुष, 4 आहे द्विगु. तर पहा याचा आन्सर काय आहे? यथाशक्ती यथामती हा अव्ययी भाव समास आहे. महा TET 2020 मध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 18. महात्मा हा कोणता समास आहे? 1 आहे कर्मधारय, 2 आहे बहुव्रीही, 3 आहे द्वंद्व, 4 आहे तत्पुरुष. तर पहा याचे योग्य आन्सर आहे कर्मधारय. पहा ZP भरती 2022 मध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारलेला. बघा हा तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन हा कोणत्या ना कोणत्या तरी एक्झाममध्ये विचारलेला आहे, असा मी कव्हर केलेला आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 19. त्रिनेस हा कोणता समास आहे? 1 आहे द्विगु, 2 आहे बहुव्रीही, 3 आहे कर्मधारय, 4 आहे तत्पुरुष. तर पहा याचं योग्य आन्सर आहे बहुव्रीही. पहा पोलीस भरती 2024 मध्ये तुम्हाला हा क्वेश्चन विचारलेला आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे दरवर्षी हा कोणता समास आहे? 1 आहे अव्ययी भाव, 2 आहे द्वंद्व, 3 आहे कर्मधारय, 4 आहे तत्पुरुष. आपल्याला विचारलं आहे की दरवर्षी हा कोणता समास आहे? तर त्याचं योग्य आन्सर आहे दरवर्षी हा अव्ययी भाव समास आहे. पहा महा TET 2023 मध्ये हा क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे जनहित हा कोणता समास आहे? आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत. 1 आहे कर्मधारय, 2 आहे तत्पुरुष, 3 आहे द्वंद्व, 4 आहे बहुव्रीही. तर पहा याचं योग्य आन्सर काय आपण बघूया. 2-3 सेकंद वेट करूया. तर पहा जनहित हा तत्पुरुष समास आहे. आपल्याला MPSC 2021 मध्ये हा क्वेश्चन विचारलेला आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 22. हरघडी हा कोणता समास आहे? आपल्यासाठी ऑप्शन दिलेले आहेत. 1 अव्ययी भाव, 2 द्वंद्व, 3 तत्पुरुष, 4 कर्मधारय. तर याचा योग्य आन्सर आहे अव्ययी भाव. हा महा TET 2022 मध्ये हा तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे शिव पार्वती हा कोणता समास आहे? ऑप्शन आपल्याला दिले आहे. 1 द्वंद्व, 3 तत्पुरुष, 3 बहुव्रीही, 4 कर्मधारय. तर पहा आन्सर काय येतं याचा शिव पार्वती हा कोणता समास आहे? तर आपल्याला त्याचा आन्सर आहे द्वंद्व. पहा पोलीस भरती 2023 मध्ये तुम्हाला हा क्वेश्चन विचारलेला आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे त्रिभुवन हा कोणता समास आहे? ऑप्शन 1 द्विगु, 2 बहुव्रीही, ऑप्शन 3 तत्पुरुष, ऑप्शन 4 द्वंद्व. त्याचं योग्य आन्सर आहे द्विगु. त्रिभुवन हा द्विगु समास आहे. पहा ZP भरती 2022 मध्ये हा क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे पितांबर हा कोणता समास आहे? 1 आहे बहुव्रीही, 2 आहे कर्मधारय, 3 आहे तत्पुरुष, 4 आहे द्वंद्व. तर पाहायचा आन्सर काय येत आहे? आपला क्वेश्चन काय होता? पितांबर हा कोणता समास आहे? काय बहुव्रीही, 2 आहे कर्मधारय, 3 आहे तत्पुरुष, 4 आहे द्वंद्व. तर त्याचं योग्य आन्सर आहे बहुव्रीही, जो की ऑप्शन नंबर 1 आहे. तर पहा महा TET 2021 मध्ये हा तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे राजमार्ग हा कोणता समास आहे? आपल्याला पर्याय दिलेले आहेत. कर्मधारय, 2 आहे तत्पुरुष, 3 आहे अव्ययी भाव, 4 आहे द्विगु. तर पाहायचं आन्सर काय आहे? राजमार्ग हा कोणता समास आहे? तर राजमार्ग हा तत्पुरुष समास आहे, जो की ऑप्शन नंबर 2 आहे. पहा तलाठीची जी एक्झाम घेतली जाते ती 2023 मध्ये तुम्हाला हा क्वेश्चन विचारलेला आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे महादेव हा कोणता समास आहे? ऑप्शन 1 आहे कर्मधारय, ऑप्शन 2 आहे द्वंद्व, ऑप्शन 3 आहे बहुव्रीही, ऑप्शन 4 आहे तत्पुरुष. तर पहा याचा आन्सर काय आहे? कर्मधारय ऑप्शन नंबर 1 हा MPSC 2019 मध्ये
हा क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 28. यथा काळ हा कोणता समास आहे? काय अव्ययी भाव 2 आहेत तत्पुरुष, 3 आहे द्वंद्व, 4 आहे बहुव्रीही बहुव्रीही. तर पाहायचा आन्सर काय येत आहे. तर यथा काळ हा अव्ययी भाव समास आहे. महा TET 2023 हा क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 29. भाऊ बहीण हा कोणता समास आहे? काय द्वंद्व, 2 आहे तत्पुरुष, 3 आहे कर्मधार आहे, 4 आहे बहुव्रीही. पाहायचं योग्य आन्सर आहे भाऊ बहीण हा द्वंद्व समास आहे, जो की पोलीस भरती 2024 हा प्रश्न विचारलेला आहे. लास्ट क्वेश्चन आहे चतुर्मुख हा कोणता समास आहे? काय द्विगु, 2 आहे बहुव्रीही, 3 आहे कर्मधार आहे, 4 आहे तत्पुरुष. तर त्याचा योग्य आन्सर आहे कर्म बहुव्रीही, जो की ऑप्शन नंबर बी आहे. पहा 2020 हा क्वेश्चन विचारला आहे. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये समास या चॅप्टरवर तुम्हाला MPSC पोलीस भरती TTET CTETमध्ये जे क्वेश्चन विचारलेले होते ते आपण या टॉपिकमध्ये कवर केले. तुम्हाला याची PDF हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. काही प्रॉब्लेम असेल तरी नक्की सांगा. थँक्यू.